कधी पोहोचणार बीचवर? गट्टू, मला माहितीये तुम्ही सगळे खूप एक्सायटेड आहात, पण थोडा वेट करा, आपण लवकरच पोहोचू बीचवर. हो, वेट केल्यानंतर बीच बघायची मजाच काही वेगळी आहे. बीच अशी जागा आहे जिथे जमीन पाण्याला मिळते, हवा गाणं गाते आणि सूर्य तोही पाण्यात डुबकी लगावतो. आणि बीचवर आपण खूप काही करू शकतो. पाण्यात उभं राहू शकतो, मातीचा किल्ला बनवू शकतो, शंख शिंपल्यांचा नेकलेस बनवू शकतो. वाव! हो, तर माझ्याकडे सुद्धा ना एक मस्त आयडिया आहे, ज्यामुळे आपण बीचवर अजून मजा करू शकतो. गुड्डीचं बोलणं ऐकून सगळी मुलं एक्सायटेड होतात. ओ, सांग गुड्डी, तुला काय आयडिया आलीये? हो गुड्डी, सांग ना लवकर. आपण सगळे एक काम करूया. सगळ्यात आधी आपण मातीचे 2 मोठे किल्ले बनवूया आणि मग शिंपल्यांचा नेकलेस बनवून चिंकीला घालूया, ज्यामुळे ती राणी होईल. आणि मग एक अजून नेकलेस बनवूया आणि तो गट्टूला घालून देऊ, आणि मग तो होईल दुसऱ्या मातीच्या किल्ल्याचा राजा. मग काय करायचं गुड्डी, राजा राणी झाल्यानंतर? गुड्डी अचानक विचारात पडते. तेवढ्यात हरी म्हणतो, मग आपण राजा राणी मध्ये एक बॅटल घडवून आणूयात आणि बघूयात दोघांमध्ये पॉवरफुल कोण आहे. वा हरी, काय आयडिया आहे. असं बोलून सगळी मुलं आपापसात हसू लागतात. चला मुलांनो, आपण पोहोचलो. ये! सगळ्या जगाचा कचरा ह्याच बीचवर आलाय का? हा तर स्वच्छ करावा लागेल. या कचऱ्यात मातीचा किल्ला आपण कसा बनवणार आणि राजा राणीचा खेळ कसा खेळणार? थोडा घाण तर आहे, पण आपण कचऱ्यापासून दूर राहून मजा करू. तू अजिबात काळजी करू नकोस गट्टू. मुलांनो, जास्त दूर जाऊ नका आणि पाण्यात जायचं असेल तर माझ्या सोबत चला. हो सर. ओहो, छी छी छी. छी छी छी. ओशन डे ओशन शिवाय कसा साजरा करू शकतो? पण हा तर सी आहे आणि सीच तर ओशन बनतो. हा समुद्र कमी आणि कचऱ्याचा ढिगच जास्त आहे. एकतर आम्ही इथे खेळू तरी शकतो, नाही तर इथे आम्ही स्वच्छता करू शकतो. अरे यार, मला बीच वर खेळायचंय. आता घरी गेलो तर आई सुद्धा म्हणेल की बंटी तुझी रूम आवर म्हणून. साफ तर करावंच लागेल. मूवीज मध्ये अशाच घाणेरड्या पाण्यामुळे ॲनिमल्स डेंजर बनतात. तो बघा भयानक प्राणी. हो, तोच भयानक प्राणी आहे. भयानक प्राणी. पिक्चर मध्ये भयानक प्राणी अजून काय करतात? ते माणसाला आपल्या सोबत घेऊन जातात. मित्रांनो, आता आपण भयानक प्राण्याच्या घरी मिळू, जिथे फक्त कचराच असेल. आपणही ढिगात अडकले असू. कचऱ्याचा ढीग. तो आपल्यासाठी स्वतःला धोक्यात घालतोय. थांब. अरे, हे तर कासव आहे. हा आपल्यावर हल्ला करत नाहीये. याला तर आपली मदत हवीये. हा किती cute आहे. हा बिचारा या कचऱ्यामध्ये फसला गेला असेल. याचाच अर्थ इतर प्राणी सुद्धा असे चढकत असतील ना? हे तर किती चुकीचं आहे. आपल्या आनंदासाठी आपण बीच नको घाण करायला. विचार करा, जर आपण घरात कचरा केला तर आपली आई आपल्याला किती ओरडते. तसंच हा बीच आणि समुद्र ह्या प्राण्यांचं घर आहे ना. मित्रांनो, आपली भांडणं बाजूला ठेवूया आणि हा बीच स्वच्छ करूया. हा आपला कचरा आहे आणि त्यामुळे ह्या बिचाऱ्या प्राण्यांना त्रास होतोय. हे चुकीचं आहे.
आता हा तसाच दिसतोय जसा हरीने सांगितला होता. पण आपण चिंकीने सांगितलेल्या गोष्टी नाही करू शकलो. तर ओशन डेच्या दिवशी करा. आपण पुन्हा येतोय.